हा सामना आपण एन्जॉय करूया सामन्याला सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आशिष परदेशी हा गोलंदाज उतरलाय. हे बॅटल पाहायला मजा येईल. नामांकित स्पर्धा आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये ए लॉट मोठे संघ आज प्रतियोगितेमध्ये खेळतायत आणि दुपारच्या सत्रामधील ही महत्वाची मॅच. गेम इज ऑन. करूया डावाला सुरुवात. गोलंदाज झालेत पहिल्या षटकामध्ये आशिष परदेशी, त्याच्या समोर उभा आहे बॅट्समन सचिन. पहिला बॉल सोडून दिला ऑफस्टम्पच्या कदाचित बाहेर. पंचांनी इशारा केला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा न केले डावाला सुरुवात. 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे धावा या क्रीडांगणामध्ये सुरुवातीला बनवणं तेवढ्याच गरजेच्या राहतील. वाशीगाव संघाला या क्रीडांगणाचा पूर्णपणे अंदाज आहे. ऑन साइडला केलेत गॅप मध्ये बॉल चालला वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं. पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात. बॉल जाईल सीमा पार. 4 धावा. चौकाराने केले डावाला सुरुवात. पहिल्या बॉलचा खेळ संपला. आशिष परदेशी आतापर्यंत थोडीशी महागडी सुरुवात. 5 धावा त्याच्या पहिल्या बॉलवरती खर्च झाल्यात. आणि जेव्हा जेव्हा या क्रीडांगणामध्ये स्पर्धा असतात तेव्हा वाशीगाव संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळलाय. त्यांच्यासाठी लकी क्रीडांगण आहे. पुन्हा एकदा सोडलाय बॉल ऑफस्टम्पच्या. आणखीन एक बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. 1 अतिरिक्त रन्स. संघाची धावसंख्या एका बॉल मध्ये 6 रन्स आतापर्यंत खर्च झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण आशिष परदेशीला पाहता जो चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी साकारतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत गॅप मध्ये बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषे जवळ. चांगली फिल्डिंग केली परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. 2 धावा मिळतील टीमला. 2 धाब्याने संघाची धावसंख्या. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा काढाव्या लागतील. इथून ध्रुवी 11 वाशीगाव टीम आणि प्रतिस्पर्धी टीम मध्ये कुणाल नाईक सारखा एक दिग्गज खेळाडू आहे आशिष परदेशी. तो चांगली बॅटिंग करू शकतो आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला धावा सुरुवातीला बनवायच्या आहेत. मिड ऑनला बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. नेक्स्ट मॅच टॉस साठी मी विनंती करू क्रिशाई अँड वरद 11 श्रद्धा लॉजिस्टिक जय हनुमान दापोली आणि त्यांच्या विरोधात SPCC नवीन शिवा. मिस टायमिंग आहे. फटका फर्स्टला एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय कॅच. पहिला धक्का लागेल टीम ध्रुवी 11 वाशीगाव टीम. बॅट्समन बाद. साहिल मिसाल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याने एक चांगला कॅच पकडला. पहिला खेळाडू बाद झालाय. पहिली विकेट्स. बॅट्समन तयारीत राहा. आपण नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतील. चेतन शिंदे हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. त्याच्या सोबतीला योगेश भगत हा देखील खेळाडू आपण पाहू शकता. डावाला सावरायचं. धावा काढाव्या लागतील या मॅच मध्ये. आणि पहा प्रेक्षकांचा खेळाडूंसाठी एक आणखीन एक मोठी स्पर्धा आली आहे. भारतीय जनता पार्टी जसकार आयोजित कमल चषक. जे जसकारचे आमचे मित्र आहेत मितेश घरत जे मॅचला एन्जॉय करतात आणि त्यांची स्पर्धा येते 14, 15, 16 फेब्रुवारीला. आणि जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर प्रवेश फी 6,000. पहिल्या क्रमांकासाठी 55,555. द्वितीय क्रमांक 25,555 आणि तृतीय क्रमांक 12,555. फक्त 24 टीम्स खेळणार आहेत. 3 दिवसाची स्पर्धा. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ खेळतील. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल. बेस्ट बॅट्समन साठी एक बॅट दिली जाईल ब्रँडेड कंपनीची. उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी स्पोर्ट्सचे शूज आहेत. तर तुम्ही कोणाला सहभागी व्हायचं असेल तर जरूर तुम्ही संपर्क साधू शकता. जसकार क्रीडांगणामध्ये स्पर्धा. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथे बॉल सोडल्यास तुमच्या मागे पण तो चांगला बॅकअप दिला क्षेत्ररक्षकांना. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल. सुरुवात थोडीशी आशिष परदेशीनं खडतर केली आहे. एका बॉल मध्ये 6 दिल्या होत्या परंतु त्याच्यानंतरचे जर विचार केला 4 बॉल तर लाजवाब नियंत्रित गोलंदाजी साधले. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंच उडाला. मिड ऑनला फिल्डर आलेत. बॉल खाली पकडला जाईल कॅच. कुणाल नाईक त्या ठिकाणी आहे. विकेट क्रमांक 2. बॅट्समन होतील इथून झेल बाद. चेतन शिंदे 0 वरती परतला. एकही धाव त्याला काढू दिली नाहीये आणि अशा रीतीने आय थिंक पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या 8 धावा गोलंदाजसाठी टाळ्या होत्या. पहिल्या बॉलवरती 6 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुढील 5 बॉलमध्ये फक्त 2 दिल्यात आणि 2 खेळाडूंना बाद केलंय. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती
बॅट्समन येत आहेत नितीन सुतार हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. डावखुरा त्याचा विस्फोटक बॅट्समन आणि त्याच्या सोबतीला गॅरो. मागील षटकामध्ये अगदी गॅरो नॉन स्ट्राईक वरून खेळ पाहत होता आपल्या पार्टनरचा. धावा काढल्याच नाहीयेत, फक्त 8 धावा. त्यामुळे आता गॅरोला आक्रमण करावं लागेल. व्यावसायिक खेळाडू सातत्यानं आयकॉनच्या लिस्ट मध्ये पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा असू द्या आणि आता टेनिस बॉल क्रिकेट नवी मुंबईमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. तुम्ही विसरू नका, अगदी त्याच्या समोर उभा टाकलाय कुणाल नाईक. टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर या टीमचा. आणि कुणाल नाईकचा देखील तेवढाच मोठा फॅन वर्ग राहिलाय. बरेचसे चाहते कुणालचे आहेत. आणि जेव्हा जेव्हा उरण पनवेल परिसरामध्ये हा खेळाडू खेळतो तेव्हा चर्चा राहते या खेळाडूची. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी या एकाच नावानं हा संघ सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये उतरलाय. आणि त्यांच्या विरोधात आज ध्रुवी 11 वेगवान बॉल, तेज तर्रार कुणाल नाईक. गोलंदाजीमध्ये देखील तेवढाच माहीर आहे. अगदी छोटा तीर घावकरी गंभीर असं म्हटलं जातं. आणि एक चांगला खेळाडू, शांत संयमी खेळाडू. त्यानं इथे चांगला पहिला बॉल डॉट काढला. 5 ओव्हरची मॅच, 7 बॉलमध्ये फक्त 8 लागल्यात. टप्पा दिलाय, टप्प्यावरती प्रहार करू शकले नाही. बाहेर चाललाय बॉल, टर्न झाला बाहेरच्या दिशेनं आणि इथून डॉट बॉलचा इशारा. आमचे मुख्य पंच विशू कोहली सर गव्हाण. अगदी रोग बाय टोक त्यांचे डिसिजन असतात आणि रिव्ह्यू नसणार आहे फलंदाजसाठी. अंपायर्सच्या मनामध्ये काही डाऊट आलं तर ते रिव्ह्यूची मागणी करतील, पण तो खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये. मिस टायमिंग, फटका फसलाय. गॅरोची विकेट्स आहे. कुणाल पोहोचलाय बॉल पर्यंत आणि इथे पकडलाय चांगला कॅच. या मॅच मध्ये गॅरोला एकही धाव काढू दिली नाहीये. लाजवाब बॉलिंग कुणाल नाईकची आपण म्हणूया. तिसरा धक्का लागलाय टीम ध्रुवी 11 वाशीगाव संघाला. मॅच मध्ये गॅरोच्या बॅट मधून रन्स येतील असं प्रेक्षकांना जरूर वाटलं, परंतु त्याच्या समोर आव्हान होतं कुणाल नाईकची दमदार गोलंदाजी. बाद केलंय कुणालनं. गॅरोला नवीन खेळाडू आले विजय खडसे. विजय खडसे हा खेळाडू आज 2 सामने जिंकलेत एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमनं. अगदी शेवटच्या मॅच साठी आजच्या दिवसामध्ये तो संघ क्वालिफायर झाला सुपर 8 साठी आपण म्हणूया. आणि ठीक 5 वाजता ते येतील आणि मॅचला आपण ती मॅच देखील तेवढीच मोठी राहील. पण तो आता दुपारचं सत्र कोण गाजवेल, कोण जाईल सुपर 8 मध्ये. कुणाल नाईक 3 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. नवीन खेळाडू, बॅटची एज, मागे बॉल सोडलाय, बॅकअप चांगला दिलाय. ओ रनआउटची संधी, डायरेक्ट हिट जरूर केलाय, परंतु पंच सांगतात बॅट्समन पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये. स्टंपच्या मागे तुम्ही एक लेजंड खेळाडू पाहताय, रघु परदेशी इज बॅटकट आहे. रघु परदेशी या टीमची ओळख राहिली. ज्या खेळाडूनं गावाचं टेनिस क्रिकेट टिकवून ठेवलं मित्र म्हणेल आणि तो खेळाडू स्टंपच्या मागे राहिलाय. ओल्ड इज गोल्ड. रघु परदेशी यांना आपण पाहताय ज्यांनी क्रिकेटचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील गोलंदाजी केली. ही माहिती आता आमच्यापर्यंत पोहोचली. सॉफ्ट हँडनं खेळलेत. गॅप मध्ये हा फटका अगदी बॉलला येऊ दिलं जवळ आणि त्याच्यानंतर बॅट्समन नितीन सुतारच्या बॅट मधून आलाय हा पहिला खणखणीत चौकार. नितीन सुतारला आपण पाहताय हा देखील एक चांगला बॅट्समन आहे आणि धावांची गरज आहे आता नितीन. आणि त्या धावा तुम्हाला आता काढाव्या लागतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये फक्त 5 दिल्या कुणालनं. धावफलकावरती धावा लागल्या 13 धावा. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल. भिंगारी टीमकडे गोलंदाजांची कमतरता नाहीये. चांगला गोलंदाजीचा अटॅक त्यांच्याकडे. टर्न केला, बॉलला फटका फसलाय आणि इथे आणखीन एक विकेट्स. बॅट्समन होतील बाद. नितीन सुतारला देखील मैदान सोडावं लागेल. मोठी विकेट्स म्हणूया आपण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 4 खेळाडू हे 2 ओव्हर मध्ये बाद झालेत. धाव फलकावरती धावा स्थिर आहेत. अवघ्या 13 धावा. 4 बाद 13. सनी मिसाळला आपण त्या ठिकाणी पाहिलं. चांगला कॅच त्याने पकडला सनी मिसाळ. धावा झाल्याच नाहीयेत. 12 बॉल मध्ये फक्त 13 धावा. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता तिसऱ्या षटकामध्ये कोणाला संधी दिली जाईल. पण रन्स मैदानामध्ये होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आम्ही 60 धावा पाहिल्या दिगोडी टीमला. त्या मॅच मध्ये
रोखलं अगदी चेस धावा केल्या करंजा टीमनं. दुसऱ्या मॅच मध्ये 58 धावा. तिथे बंगारपाडा संघ जिंकला. गावदेवी कळवेला पराभूत केलं. त्याच्यानंतर गावदेवी कळवे पराभूत झाल्यानंतर भंगारपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण मागील मॅच पाहिली करंजा टीमला 64 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भंगारपाडा टीमनं काढल्या होत्या. त्यामुळे धावा बनतायत हे विसरू नका. फलंदाज नवीन खेळाडू अक्षत, विजय खडसे आणि अक्षत मधल्या क्रमांकाचे खेळाडू. थोडेसे सलामीचे जे बॅट्समन होते त्यांनी अपयश पदरी पाडून घेतलं. धावा काढल्याच नाहीयेत. त्यामुळे आता मॅच मध्ये किती फाईट करतील हे मिडल ऑर्डरचे खेळाडू. ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा केली, जो खेळाडू या टीमचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे तो रघु परदेशी मैदानामध्ये आलाय. राऊंड द विकेट्सनं सरळच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला चेस मोठी आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगला एफर्ट दिला त्या ठिकाणी खेळाडूनं. सूरज परदेशी लॉंग ऑन मध्ये तैनात आहे. रन्स मिळतील. या बॉलवरती देखील 2 धावांची गरज आहे. धावा बनवाव्या लागतील भिंगारी टीमच्या विरोधात. आतापर्यंत फक्त 15 धावा. 4 खेळाडू बाद. कमीत कमी 50 तरी व्हायला हव्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत खेळाडू. मध्ये थांबले सुरुवातीला परंतु थ्रो चुकीच्या एंडवरती झाला आणि आडव्या हाताने थ्रो करायचा होता परंतु इथे सरळ थ्रो करण्याचा प्रयत्न केला. तिथे 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या 17 वरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. दुहेरी धावसंख्येवरती भर देत आहेत. चांगलं कौतुक करूया बॅट्समनचा. मोठे फटके येत नाही तिथे दुहेरीला प्राधान्य दिले. आणखीन एक चांगला बॉल ऑन साइडला. 3 बॉल आतापर्यंत सूरजकडे गेलेत आणि 3 बॉलवरती तो फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. रघु परदेशी हा खेळाडू पाहत आहे. मोठ्या फटक्यांपासून त्यानं बॅट्समनला दूर ठेवलं. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करूया. आशिष परदेशीला 8 धावा दिल्या. 2 खेळाडू बाद केले. दुसऱ्या षटकामध्ये आला कुणाल नाईक 5 धावा दिल्या. 2 खेळाडू तिथे देखील बाद केले त्यानं. तिसऱ्या षटकामध्ये रघु परदेशी 3 बॉलमध्ये 5 दिल्यात. टर्न झालाय बॉल. ही खासियत या खेळाडूकडे ठासून भरली आहे. बॉलला वळण देण्याची ताकद, बॉलला थांबवायचा, लेग ब्रेक करायचा, बाहेरच्या दिशेनं वळवायची गोलंदाजी, या गोष्टी रघुकडे आहेत. आता ऑफ ब्रेक केलाय आणि इथे फटका फसलाय. रघु यांनी कॉल केलाय. कॅच सोडलाय. साधा सोपा कॅच. कदाचित मिड ऑफला फिल्डर गेले असते तर त्यांनी पकडला असता. कॉल कोणीच केला नव्हता आणि शेवटच्या क्षणाला इथे कॅच ड्रॉप केले. खऱ्या अर्थानं गोलंदाजानं जाणं गरजेचं नव्हतं या बॉलवरती हेच सांगतायत कुणाल देखील, कारण समोर असणाऱ्या खेळाडूसाठी हा कॅच अगदी सोपा होता. 5वा कॅच ड्रॉप झाला आतापर्यंत स्पर्धेमध्ये. स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॉल आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपला. शांत वातावरण आहे कारण कुठलेही मोठे फटके मारू दिले नाहीयेत. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 4 खेळाडू बाद, 19 धावा. धावा झाल्यात 18 बॉलमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉलचा खेळ राहिला. जर खरंच पाण्याची गरज असेल तर तो पाणी तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू. तो विनाकारण पाणी मागून टाइम वेस्ट करू नका. जर खरंच गरज लागली तर जरूर तुमच्यापर्यंत दिलं जाईल. सामन्याकडे वळूया. 12 बॉलचा खेळ राहिला. 18 बॉलमध्ये फक्त 19. पुन्हा एकदा कुणाल आलाय. षटक क्रमांक 4 वैयक्तिक त्याचंही दुसरं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये आता कशा पद्धतीने सामोर जातील आता विचार करावा लागेल फलंदाजांना. 18 बॉलमध्ये धावा नाहीयेत. कॅच पकडण्याची संधी आहे. बॅटची एज लागली आहे आणि 5वा खेळाडू. अर्धी टीम इथे बाद केले भिंगारी टीमच्या गोलंदाजांनी. फलंदाज होतील झेलबाद. वरती 5 खेळाडू. आज बरेचसे युवा खेळाडू टीम मध्ये पाहायला मिळतात. नवीन चेहरे. वीरू आलेत मैदानामध्ये 7व्या क्रमांकावरती. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण वीरेंद्र सेहवागला पाहिलं. सलामीला आल्यानंतर गोलंदाजांवरती आक्रमण करायचं. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये वीरेंद्र सेहवागची भूमिका तेवढीच महत्वाची होती. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट वीरेंद्र सेहवागच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि बरेचसे रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावरती आहेत. इथे वीरू आला. हा डावकुरा त्याचा वीरू आहे. धावांची गरज आहे. आम्ही वारंवार ती चर्चा करतो की आता विचार करावा लागेल टीम वाघिवली इथून वाशीगाव टीमला. वाघिवलीचे आमचे अंपायर्स आहेत वाघिवली वाडा. उत्तम पंचांची भूमिका साकारतायत जीवनजी गावंड सर.
त्यांनी देखील त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. त्यांचे अगदी बंधू पाहायला गेलं तर लालचंद गावंड क्रिकेटमध्ये अद्याप त्यात 50 पेक्षा अधिक वय त्यांचं झालं, तरी यष्टिरक्षकाची भूमिका ते साकारतात. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. इथे चांगली गोलंदाजी कुणाल नाईकची, 2 बॉलमध्ये एकही धाव काढू दिली नाही या षटकामध्ये. इथे देखील फटका फसलाय. झेलची संधी पकडल्या मागे कॅच. चौथी विकेट्स राहील कुणालच्या नावावरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 घेतल्या, चौथ्या ओव्हरमध्ये जसा आला इथे देखील 2 विकेट्स घेतल्यात आणि 5 होण्याची संधी आता त्याच्या नावावरती राहील का? 4 खेळाडूंना बाद केलंय, धावा दिल्यात फक्त 5. कमालीची गोलंदाजी, वेल बॉलिंग परफॉर्मन्स कुणाल. प्रवीण डावळेकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याने एक लाच जवाब कॅच पकडला. 6 खेळाडू बाद झालेत. 8व्या क्रमांकावरती राहुल येताना पाहायला मिळत आहेत. कदाचित आज वाशीगाव टीम सर्वांनाच बॅटिंग मिळते की काय असं दृश्य आता मैदानामध्ये पाहायला मिळतं. तदनंतर पुढील मॅच साठी आम्ही विनंती करतोय जय हनुमान दापोली, क्रिशा अँड वरद 11 श्रद्धा लॉजिस्टिक दापोली टीमचं आगमन झालंय. बाउन्सर टाकलाय, मोठा बाउन्सर आहे, त्यामुळे पंचांचा इशारा येईल इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन्स, बऱ्याच वेळानंतर स्कोरबोर्ड वरती रन्स लिहिण्याची संधी आमच्या स्कोररला मिळाली. धावफलकावरती धावा लागल्यात 20 धावा. कमी स्कोर आहे, 5 षटकांची मॅच आणि त्यांच्या विरोधात त्या भिंगारी टीम कमीत कमी 50 बनायला हव्या होत्या, तिथपर्यंत आता कठीण आहे. आणखीन एक फटका फसलाय. 5 मान मिळेल का? ओ बॉल पुढे पडला. लॉंग ऑन वरून वेगाने पोहोचले, जवळजवळ मिड ऑन पर्यंत पोहोचला आता खेळाडू. रन्स मिळतील इथे देखील 2. 22 धावा धावफलकावरती. 6 खेळाडू बाद झालेत. 22 धावा. त्याच्यानंतर जय हनुमान दापोली आणि त्यांच्या विरोधात SPCC नवीन सेवा गुड्डूचा संघ आहे आणि दुसरीकडे आपण विशाल जितेकर, आय थिंक विशालचाच संघ. बॅटच्या मधोमध परफेक्ट कनेक्शन आता घडलंय. बॉलला पाठवले सीमा पार. याच तर फटक्यांची गरज आहे वाशीगाव टीमला. आउट ऑफ द पार्क इनिंग मधला पहिला षटकार. 8व्या क्रमांकावरती बॅट्समन आलाय राहुल. 2 बॉलमध्ये 8 काढल्यात. कदाचित तो कॅप्टनला जाऊन नंतर विचारेल मला 8व्या क्रमांकावरती. चला इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कुणीही पोहोचला नाहीये. विकेट किपर थांबून राहिले, गोलंदाज स्वतः थांबला. रन्स इथे देखील मिळेल, एक सिंगल. आणि अशा रीतीने 4 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 खेळाडू बाद. धावफलकावरती धावा झाल्यात अवघ्या 29 धावा. चला दापोली टीमचे कॅप्टन या आणि त्यांच्या विरोधात आम्ही SPCC नवीन सेवा. आज SPCC करंजा या नावाने संघ देखील आपण पाहिला, जिथे करंजा संघ पराभूत झालाय. परंतु इथे SPCC नवीन सेवा शांतेश्वर प्रसन्न क्रिकेट क्लब, शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब नवीन सेवा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि आय थिंक आज नवीन सेवाला देखील रजनी क्रिकेटची स्पर्धा सुरूच होणार आहे. नाईट क्रिकेटचे उरण मधील एक लोकप्रिय बहुचर्चित असणारी स्पर्धा, जिला आजपासून सुरुवात होईल. शेवटच्या 6 चेंडू राहिलेत आणि शेवटच्या षटकामध्ये दर्पण मडवी आला. दर्पण मडवी लास्ट ओव्हर मध्ये धावफलकावरती 29. 4 ओव्हर्स मध्ये लास्ट ओव्हर आहे. अंतिम ओव्हर मध्ये कितपत धावा जोडल्या जातील. शेवटचे काही खेळाडू राहिलेत लोअर ऑर्डर मधील. यॉर्कर टाकलाय पहिलाच दर्पण, मिड विकेटला टोलवलाय बॉल. क्षेत्ररक्षक थोडेसे उशिरानं पोहोचतात, तो चांगली जज केलं फिल्डिंगला आणि थोडासा उशिरानं पोहोचला तरी हरकत नाहीये. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत 6 खेळाडू बाद 30 धावा. शांत वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतो. अवतीभोवती मोठमोठी बिल्डिंग, सभोवताली मोठी मोठी झाडं देखील पाहायला मिळतात आणि त्याच्या मधोमध एक खारकोपरचं आमचं सुंदरसं क्रीडांगण जय हनुमान मैदान खारकोपर सेक्टर 8 मध्ये आपण ही स्पर्धा अनुभवताय. धावफलकावरती धावा जोडल्या जातील 2 आणि 32 वरती संघ पोहोचला. आणि पहा काही दिवसानंतर या क्रीडांगणा मला एक वेगळं लुक, वेगळी शोभा प्राप्त होईल. पूर्ण कंपाऊंड क्रीडांगणाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील तुम्ही स्टँड पाहताय. जे तुम्ही बेंच पाहताय ज्याच्यावरती प्रेक्षक बसलेत ते देखील रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या माध्यमातून दिले गेलेत. प्रचंड मोठे योगदान या क्रीडांगणामध्ये साहेबांचं राहिलंय आणि प्रत्येक गावाला क्रीडांगण मिळावं ही साहेबांची अगदी एक मनातील भावना आहे.
बऱ्याचशा गावामध्ये मैदान मिळवून दिली. मग मोरावेचं सुंदरसं क्रीडांगण, आता तिथे नाईटची स्पर्धा देखील आपण पाहिली आणि डेच्या मोठ्या स्पर्धा 3 आतापर्यंत त्या क्रीडांगणमध्ये आपण पाहिल्या. त्यामध्ये महत्वाची भूमिका महेंद्र शेठ घरत साहेबांची राहिली. आणि आज ही स्पर्धा आपण पाहताय विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित. येत्या 4 दिवसामध्ये जरूर साहेबांचं आगमन आपल्याला या क्रीडांगणामध्ये होताना पाहायला मिळेल. रायगडचा ढाण्याबाग म्हणून त्यांची खासियत द्या. आय थिंक बऱ्याचशा इंटरनॅशनल मॅचेस देखील साहेब पाहण्यासाठी जात असतात. थेट इंग्लंडमध्ये असू द्या, इंटरनॅशनल मॅचेस, इंडियाच्या मॅचेस त्यांनी अगदी जवळून पाहिल्यात. इट्स अ वाईट बॉल. चर्चा केली आपण महेंद्र शेठ घरत साहेबांबद्दल, ज्यांचं आगमन येत्या 4 दिवसामध्ये या क्रीडांगणामध्ये जरूर होईल. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक हर्षल ठाकूर, आयुष गोंदली, विशाल घरत, प्रतीक पाटील, चेतन ठाकूर, निलेश ठाकूर, सर्वांचं योगदान आहे. त्यांचा मी विशेष स्वागत करू. विकी स्पोर्ट्सची ही स्पर्धा. नितेश ठाकूर बॉल इथे सोडलाय, खराब फिल्डिंग आहे, बॅकअप नव्हतं त्यामुळे रन्स एक्स्ट्रा मिळतील. खराब फेकी केली. 3 धावा या बॉलवरती मिळायला जातील. या 3 धावेने संघ पोहोचला. 37 या धावसंख्येवरती 37 धावा. लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हर मधील आता आय थिंक शेवटचा बॉल राहिला. आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, इथे टायमिंग साधू शकले नाही. पहिल्या सत्राचा खेळ झालाय पूर्ण, जिथे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. लाजवाब बॉलिंग. 5 षटकांचा खेळ संपला आणि अवघ्या 37 धावा. मॅच जिंकण्यासाठी 38 आवश्यकता. आतापर्यंतचा सर्वाधिक लो स्कोर या इनिंग मध्ये पाहायला मिळालाय. 38चं आव्हान आहे आणि या 38 धावा पूर्ण कराव्या लागतील श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी टीमला. टॉस साठी दापोली संघाचे कर्णधार, एसपीसीसी नवीन शेवाचे कर्णधार उपस्थित झालेत. दापोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, प्रत्येक इनिंग नंतर आम्ही टॉस इथे या ठिकाणी करणार आहोत. शेवटचे 5 षटक असतील या सत्रामध्ये आणि त्यामध्ये काढायचे आहेत 38 धावा. दापोली टीमचे कर्णधार आज दापोली संघ खेळतोय क्रिशा अँड वरद 11 श्रद्धा लॉजिस्टिक जय हनुमान दापोली या नावानं. आणि त्यांच्या विरोधात फाईट करणारे एसपीसीसी नवीन शेवा. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ खेळतात. आज स्पर्धेचा एपोल सर्वाधिक मोठा लॉट्स या स्पर्धेचा. एसपीसीसी शेवाचे कर्णधार आलेत आणि त्यांच्या विरोधात दापोली संघ कर्णधार येत आहेत. आणि लगेच मॅचला आपण सुरुवात करू. 38चा पाठलाग आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन येतील. 5 षटक आणि त्यामध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग. उल्वे नोड परिसरामधील एक बहुचर्चित स्पर्धा 4 दिवसामध्ये खेळली जाईल आणि प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राइज आहे तब्बल 60,000 रुपये आणि एक चमचमणारी भव्य दिव्य ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 30,000, तृतीय 15 आणि चतुर्थ 15,000 रुपये. मॅचला स्टार्ट करा कृपया, विनंती राहील खेळाडूंना. आणि दुपारचे 3:18 झालीत आणि ही महत्वाची मॅच. 38चा पाठलाग या सत्रामध्ये करावा लागेल. सलामीचे खेळाडू पाठवा कुणाल. चल त्वरित मैदानामध्ये जा. टॉस करूया आपण. मी विनंती करते मंचावरील आमचे कोण करते टॉस. एसपीसीसी नवीन शेवा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट क्लब दापोली. आशिष ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाईल. चला पंच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि लगेच सामन्याकडे लक्ष वेधू. 5 षटक आणि 38चा पाठलाग. टॉस केला गेलाय, काटा मागितला आय थिंक आणि दापोली संघ नाणेफेकी जिंकला. जय हनुमान क्रिकेट क्लब दापोली. याच्यानंतर जो काही निर्णय असेल तो स्वीकारून आपण मैदानामध्ये उतरा. 38चा पाठलाग. सलामीचे खेळाडू चाललेत. एकीकडे कुणाल नाईक आणि त्याच्या सोबतीला
आशिष परदेशी हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो. सातत्याने ही सलामीची जोडी राहिली सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी टीम साठी. दोन्ही युवा खेळाडू आहेत. तो एक असा खेळाडू आहे ज्यानं फार कमी कालामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं. ते नाव आहे कुणाल नाईक. अगदी पातळ शरीर यष्टीचा खेळाडू आहे, जिद्दी चिवट खेळाडू आहे. आणि त्याच्या समोर आहे आशिष. तो देखील तेवढ्याच चांगल्या फॉर्म मध्ये पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग या खेळाडूने खेळल्यात. त्यामुळे त्याच्याकडे देखील आता चांगला अनुभव आलाय आणि जिम्मेदारी राहील. गावच्या क्रिकेटची वेगळी मजा असते. तुम्हाला गावासाठी उतरावं लागतं. ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये संघर्ष करावा लागतो आणि या मॅच मध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये करायचा. चला सामना स्टार्ट करा. फिल्डिंग लावून घ्या त्वरित गॅरो. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश आलाय. बऱ्याचशा स्पर्धा वाशीगाव संघ देखील उरण परिसरामध्ये खेळल्या, त्यांचा खेळ आम्ही सातत्याने पाहत आलोय. आणि उरणमध्ये आल्यानंतर देखील या संघाची एक वेगळा परफॉर्मन्स राहिला आणि वेगळी दहशत पाहायला मिळाली. आज तोच संघ उल्वे नोड परिसरामध्ये आपण जय हनुमान मैदान खारकोपरच्या स्पर्धेमध्ये पाहताय. विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 ही दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवता. लोकप्रिय बहुचर्चित असणारी स्पर्धा. सातत्याने स्पर्धेचा बोलबाला राहिलाय. अनेक वर्ष स्पर्धेचं आयोजन करत आलेत आमचे आयोजक, परंतु यावर्षी एक नाविन्यपूर्ण संकल्पना. सुरुवातीला ऑर्गनाईज करत असताना 3 दिवस राहिले, परंतु एवढे संघ पेंडिंग वरती होते की आयोजकांनी 4था दिवस देखील वाढवला आणि 4 दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टोटल 32 टीम्स. चला दुसऱ्या सत्राला करूया सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश अर्थातच गॅरो आले. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणार आहे. 30 बॉल. पहिल्या षटकामध्ये योगेशला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅक वरती त्याच्या समोर आहे आशिष परदेशी. सामन्याला करूया सुरुवात. टप्पा चांगल्या डॉट बॉल न केले सुरुवात. चांगली लाईन लेंथ. कधी कधी कमी स्कोर देखील डोकेदुखी ठरतो. त्याला मी जय हनुमान खारकोपरला पाहिलं. रजनी क्रिकेटमध्ये थोड्या धावा जास्त असत्या तर मॅच बनली असती. अगदी कमी धावा काढल्या, परंतु गोलंदाजीचा अटॅक चांगला होता. आणखी त्यामध्ये 15-16 एक्स्ट्रा असत्या तर मॅच कदाचित जिंकला असता जय हनुमान खारकोपर. गेल्या वर्षीचा फॉर्म टीमचा प्रचंड चांगला होता, परंतु यावर्षी कुठेतरी थोड्याशा फॉर्मची अद्याप अपेक्षा टीमला. इथे रन्स काढली नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. अगदी डॉट बॉल 2 बॉल निर्धाव फेकलेत गोलंदाजांनी. कुठल्याही प्रकारचे रन्स नाही. चांगली कामगिरी साकारतायत गॅरो हा गोलंदाज. 30 बॉलची मॅच आहे. फक्त 38 काढायचे आहेत. कुणाल पोहोचलाय आशिष पर्यंत. तेवढं प्रेशर नाहीये, दबाव नाहीये, त्यामुळे फ्रेश माइंडनं मॅच खेळण्याचा प्रयत्न इथे करताना पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये रन्स काढली नाही. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. कितपत शांत ठेवतील आशिषला. फुल टॉस टाकला सॉफ्ट हँडनं. इथे देखील फटका खेळलाय. लॉंग ऑफ पर्यंत फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग. रन्स मिळेल. फक्त एक सिंगल. 1 धाव त्या बॉलवरती कंप्लीट केली गेली. जशी जशी स्पर्धा वाढत जाईल, दिवस वाढत जातील, तसं एंटरटेनमेंट तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये होताना जरूर पाहायला मिळेल. ग्रामीणचे 32 संघ खेळतायत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि आय थिंक शुक्रवारी स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये जाईल. शुक्रवारी स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या देखील ग्रामीणचे चांगले संघ खेळतील. तो लॉट्स काही क्षणामध्ये आपण खेळाडूंपर्यंत पोहोचू. तो चला मैदानामध्ये जाऊया. इथे 3 बॉल नंतर 1 धाव. धाव फलकावरती जोडली गेली. गॅरो तयार. शफल झाले. बॅट्समन बॉलचा पिछा केला, पण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशाराला इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्राच्या सायनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावा. चला पंचांशी कुठल्याही प्रकारची चर्चा नको आणि पंच जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे थोडेसे कामगिरीवरती नाराज आहेत गोलंदाज, परंतु ऑनफिल्ड डिसिजन पंचांचा निर्णय. आपल्याकडे रिव्ह्यू नसणार आहे. धावा मिळायला गेल्या त्या बॉलवरती एक एक्स्ट्राच्या सायनं 2 धावा. गोलंदाज तयार. योगेश. विकेट्स आल्या तर मॅच बनेल. 2-3 महत्वाचे विकेट सुरुवातीला तुम्हाला घ्याव्या लागतील. त्याच टप्प्यावरती त्याच लाईन वरती गोलंदाजी बेधकता आता दाखवत असताना योगेश गॅरोला आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब बॉलिंग. अशीच काही सुरुवात पहिल्या सत्रामध्ये सिद्धिविनायक भिंगारीने केली आणि इथे देखील चांगली स्टार्ट गोलंदाजी करत असताना गॅरोला आपण पाहू शकता. रोखून ठेवले फलंदाजांना. नेक्स्ट बॉल. योगेश राऊंड द विकेट्स न बॉलिंग करतोय. तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न.
इनफिल्डच्या वरून उडवलाय, मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एका टप्प्यानं सीमा पार, 4 धावा. एक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्ही पाहू शकता. मिड ऑन ला फिल्डर उभा, परंतु लॉंग ऑन ला कुणी नव्हता. पॉवर प्लेचं बंधन, 2 खेळाडू, 1 खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला. मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात आहे. समोर चेंडू दिला आणि त्याच्यावरती प्रहार केला. 4 धावा मिळायला गेल्यात. उद्याचा क लॉट आहे स्पर्धेचा, सी लॉट. पहिली मॅच असणार आहे अमोल 11 उल्वे आणि त्यांच्या विरोधात आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. उद्या स्पर्धा वेळेवरती लवकर सुरू होणार आहे, त्यामुळे पहिली मॅच खेळतील ते खेळाडू आपण सज्ज राहा. पहिल्या मॅच मध्ये आपण लवकरात लवकर उद्याच्या दिवसामध्ये सुरुवात करू. फिरून खेळण्याचा प्रयत्न, लाऊडले अपील केले विकेट किपरनं स्टंपच्या मागून. या विकेटचं महत्व प्रचंड आहे, त्यामुळे विकेट शोधतायत. कुठल्याही प्रकारचा भाग लागला नाही हे पंच सांगत असताना डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. 26 चेंडू आणि 32ची आवश्यकता. आणि उद्याच्या दिवसामध्ये पहिली लढत अमोल 11 उल्वे त्यांना फाईट करेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. दुसरी मॅच आहे न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजुई आणि त्यांच्या विरोधात मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. तिसरी मॅच असणार आहे स्वर्गीय बाजी यांना स्मृती महागणपती चिरनेर आणि त्यांच्या विरोधात आई 11 कोट महेश स्पोर्ट्स शेलगर आणि त्यांना फाईट करेल शनी कृपा कोपरा. असे 8 संघ उद्या देखील उद्याच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचा स्पर्धेचा सी लॉट आहे. ABCD असे पोल स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आज स्पर्धेचा ए पोल म्हणजे स्पर्धेतील सर्वाधिक मोठे संघ. षटक क्रमांक 2 विजय येताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, 38चा पाठलाग, 32ची आवश्यकता. येणारे 24 बॉल 32 धावा. चला मॅच संपली नाहीये. आता मॅच पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्यानंतर पुन्हा एकदा मॅच बनवण्याचं कार्य केलंय. आता फलंदाज सलामीला आलेले आशिष आणि कुणाल पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे शांत पाहायला मिळाले. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने सामोर जातील. पॉवर प्लेचे दुसरं षटक जिथे तुम्हाला 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. गोलंदाजाने कॉल केलाय, तिकडून क्षेत्ररक्षक धावत सुटलाय. प्रयत्न 100% त्याने केले परंतु कॅच झाला नाहीये. रन्स मिळतील 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत 8 वरती. धाव फलकावरती धावा लागले गेल्यात 8 धावा. येत्या कालामध्ये या क्रीडांगणाला आणखीन शोभा प्राप्त होईल. त्याचं कारण तुम्हाला येत्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या अवतीभोवती कंपाऊंड आणि तदनंतर खेळाडूंना प्रेक्षकांना बसण्यासाठी आणखीन चांगली व्यवस्था, या गोष्टी सातत्याने क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात. स्वर्गीय नवनाथ गरज पॅव्हिलियन जिथे सातत्याने प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. एक स्टँड या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणाचा ते एक महत्वाचा भाग आहे. विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सरळ खेळले. स्टेट ड्राईव्ह, फिल्डर नाहीये, मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे जाईल. बॉल चाललाय सीमा पार, क्लासिकल स्ट्रोक, 4 रन. धाव फलकावरती धावा लागले गेल्यात 12 धावा. त्या चौकाराच्या साह्यानं संघातला पुढे नेण्याचं कार्य करतायत आशिष परदेशी. सलामीला आलाय खेळाडू आणि आतापर्यंत 12 धावा. का बॉल हवाय का? चला बॉल लगेच द्या मैदानामध्ये. बारा धावा धाव फलकावरती जोडले गेल्यात. 38चा पाठलाग. पुढच्या मॅचचा टॉस देखील झाला. SPCC नवीन शेवा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान दापोली टीमच्या कॅप्टनने नाणेफेकी जिंकली. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. विकेटची संधी आणि ती मात्र विकेट संपादित केले. पहिला खेळाडू आशिष परदेशी होईल झेलबाद.
चला बॅट्समन पाठवा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. इथे दुसऱ्या षटकाचा खेळ देखील 4 बॉल झालेत, 2 बॉल अद्याप राहिलेत. 4 बॉलचा खेळ संपला. 12 धावा धाव फलकावरती. एक खेळाडू बाद. नवीन बॅट्समन सूरज परदेशी हा क्रीडांगणामध्ये चाललाय आणि त्याच्या सोबतीला कुणाल नाईक. 5 षटकांची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये 38 धावा. तेवढं टार्गेट मोठं बनवलं नव्हतं वाशीगाव टीमनं, परंतु इथे हार मानायला तयार नाहीयेत. मॅचचा रिझल्ट काही येऊ दे, फक्त जिंकायचं, ते खेळायचं तर फक्त जिंकण्यासाठी. ही सातत्यानं भूमिका राहिली या टीमची. असं म्हणतात ना की हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. आणि तशाच पद्धतीनं कमबॅक करावं लागेल. मागे जे काही घडलंय ते आता विसरून नवीन सुरुवात. मागे कोणी काय केलं हे विसरून आता डावाकडे तुम्हाला वळायचंय. 12 वरती एक खेळाडू बाद केल्या. अद्याप संघर्ष संपला नाहीये. नवीन खेळाडू सूरज आलेत. 2-3 विकेट्स आपण चर्चा करतो, पण तू त्या पडल्या तर धाबे दण आणतील भिंगारी टीमचे देखील. टार्गेट जरूर छोटं आहे, पण तो आल्या आल्या सूरजने आक्रमण करण्याचा प्रयत्न. विकेट बद्दल चर्चा केली आहे. लॉंग ऑनला आला फिल्डर, पकडलाय कॅच. बॉल चेंज केल्यानंतर विकेट्स मिळाल्यात आता प्रतिस्पर्धी टीमला. 2 बॉल 2 खेळाडू बाद. नेक्स्ट बॅट्समन रेडी ठेवा, कारण जास्त वेळ आपण घेतला. आयोजकांकडून सूचना येते, कारण दुपारच्या आता 3:31 होत आहेत. याच्यानंतर आणखीन 3 मॅचेस आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. थोडं सहकार्य करा. सिद्धिविनायक भिंगारी टीम सलामीला आलेला कुणाल नॉन स्ट्राईक एंडवरतीच थांबला. त्याला या ओव्हरमध्ये जास्त स्ट्राईक मिळालीच नाहीये. एकही बॉल आय थिंक या ओव्हरमध्ये तो स्ट्राईक वरती आला नाही. 3 बॉलमध्ये 4 काढल्यात कुणालनं. विजय खडसे कमबॅकिंग षटक. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेण्याची संधी आता त्याला मिळेल, कारण जर हा खेळाडू बाद केला तर. नवीन खेळाडू येतील मैदानामध्ये. लियाकत शेख बॅट्समन लियाकत आलाय मैदानामध्ये. आणि 3 बॉलमध्ये 3 विकेट्स इथे कंप्लीट होतील का? 2 बॉलमध्ये 2 घेतल्यात. गोलंदाज आपण विजय खडसेला पाहता. टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित गोलंदाज विजय पावलेला आपण पाहिलं. वेगवान गोलंदाज इथे विजय खडसे. लाजवाब स्पेल. ओ टप्पा किती चांगला आहे, किती बेधकता, किती आक्रमकता गोलंदाजीमध्ये. ऍटिट्यूड पाहायला मिळाला गोलंदाजाचा. आणि तुम्ही पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावा आहेत 6च्या सरासरीनं अवघ्या 12 धावा. शेवटचे 18 बॉल 26 धावा. चला टीम मीटिंग नकोय. ध्रुवी 11 वाशीगाव टीम कॅप्टन. टीम मीटिंग अपेक्षित नसणार आहे, कारण टाइम राहिला नाही आमच्याकडे. थोडस उशिराने स्पर्धेला सुरुवात केली, त्यामुळे विनंती करतोय आम्ही तुम्हाला, जास्त टाइम खर्च करू नका. 18 बॉल आणि 26 धावा. चेंडू आणि 26 मॅच. आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील 3री लढत आहे. त्याच्यानंतर शेवटची मॅच पहिल्या फेरीमधील, आणि त्याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर आणि सुपर 8 ची मॅच. 18-26 समीकरण. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती. गॅरो पुन्हा एकदा आलाय. या टीमचा तो महत्वाचा खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना आज धावा काढल्या नाहीत गॅरोनं, जो बॅटिंग साठी स्पेशल आहे. आणि आता गोलंदाजी करत असताना त्याला धावांचा बचाव करावा लागेल. 18 चेंडू 26 धावा. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट्स ना. गॅरोचा पहिला बॉल. टप्पा चांगला आहे, परंतु त्याही पेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला, पातळ शरीरयष्टीचा बॅट्समन आहे आणि जिद्दी खेळाडू आहे. गॅप त्यानं शोधलाय. कुणाल नाईकच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. किती क्लास आहे, किती कंट्रोल आहे त्याच्याकडे. बॉलला येऊ दिलं, थांबला आणि त्याच्यानंतर हलक्या हातानं 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पाठवलाय. हा चाणाक्ष खेळाडू.
आणि जर कुणाल राहिला खेळपट्टीवरती तर मॅच लवकर संपेल हे सर्व प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे. त्याची विकेट्स काढावी लागेल वाशीगाव टीमला. समीकरण बदलले. 17-22 आवश्यकता. राऊंड द विकेट्सचा पुढचा बॉल. टप्पा टाकलाय. दूर आहेत खेळाडू. लॉंग ऑन साठी चेस मोठी होईल या कारणास्तव 2 धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली चपलाई. किती सेन्सेबल बॅटिंग करतायत. ठाऊक आहेत मोठे फटक्यांपेक्षा छोट्या इथून सिंगल डबल ने देखील मॅच जिंकू शकतोय आणि तोच प्रयत्न कुणाल नाईकचा. डॉट बॉल खेळायचा नाही. खेळाडूंवरती दबाव टाकायचा. लॉंग ऑनला फिल्डर उभा होता त्याच्यावरती दबाव टाकला आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. वेगाने 2 धावा काढल्यात. 2 धावेनं आता समीकरण शेवटचे 16 बॉल आणि फक्त 20 धावेची आवश्यकता. एखाद मोठा फटका आणखीन आला तर मॅच पूर्ण सोपी होईल. परंतु जर विकेट्स आली तर मॅच बनू शकते. मॅच बॅलन्स व्हायला देखील वेळ लागणार नाहीये. गॅरो कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील. टर्न करण्याचा प्रयत्न. थोडीशी लाऊडली अपील. पुन्हा एकदा खेळाडू दूर आहेत. परंतु चला आता एकच सिंगल मिळेल. बॅटची एज लागली. त्याच कारणास्तव भाल बचावलेत बॅट्समन कुणाल. कारण 3 स्टंपच्या अगदी समोर आले होते. जर बॅटचा भाग लागला नसता तर कदाचित परतावं लागलं असतं. प्रत्येक बॉलवरती कॅल्क्युलेशन आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. आता समीकरण 15 चेंडू आणि 19 धावा. शेवटचे 15 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता. जास्त वेळ खर्च झालाय मॅच मध्ये. खेळाडूंना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो. जवळजवळ 1 तासाहून अधिक वेळ. जास्त वेळ आपल्याकडे राहिला नाही आता त्यामुळे थोडे फास्ट केला. शेवटचे 15 बॉल 19 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षणात तुम्ही बदल पाहता. एक एक्स्ट्रा कव्हर पॉइंट कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात द्या. डीप मिड विकेट लॉंग ऑन काउ कॉर्नर रिजन मध्ये बॉल पकडला विकेट किपरना. आणखीन एक निर्धाव चेंडू. समीकरण 14 बॉल 19 धावा. सुरुवातीला असं वाटलं की छोटा स्कोर आहे. भिंगारी टीम त्याचा पाठलाग सहज करेल परंतु तसं नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कुठला संघ कशा पद्धतीने कामगिरी करत सामन्याला टर्न करतील हे आपण भाकीत लावू शकत नाही आणि क्रिकेटमध्ये भाकीत लावणं मूर्खपणाचं लक्षण ठरतं. त्यामुळे आता मॅच बॅलन्स आहे. 14 चेंडू 19 धावेची आवश्यकता. शेवटचे 14 बॉल 19 धावा. गॅरोची दमदार कामगिरी गोलंदाजीमध्ये. खाली राहिलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल. किती प्रेशर वाढवलंय. किती दबाव निर्माण केलाय. जरी 38 धावसंख्या असला तरी देखील आम्ही त्या धावा रोखण्यासाठी सक्षम आहोत हे सांगत असताना गॅरोची चांगली नियंत्रित गोलंदाजी. शेवटचा बॉल राहिला ओव्हर क्रमांक 3. 12 धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अर्धा टप्पा पार झालाय. सरळ खेळले. स्टेट ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफ रिजन वरून लॉंग ऑन वरून फिल्डर आलाय. धावा मिळतील 2 आणि अशा रीतीने इथून 3 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. समीकरण राहिले शेवटचे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी भिंगारी टीमला बनवायच्यात अद्यापही 17 धावा. 12 बॉल 17ची मॅच. फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडू आणि 17ची मॅच. चांगली फाईट करतात. कौतुक करूया आपण ध्रुवी 11 वाशीगाव टीमचं. असं म्हणतात की मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लढने वालों के ही कदमों में जहान होता है. लढतायत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फाईट सुरू आहे. 12 चेंडू 17ची मॅच. 12 बॉल 17 धावा. परंतु महत्वाचं म्हणजे भिंगारी टीमचा सलामीला आलेला बॅट्समन कुणाल खेळतो खेळपट्टीवरती. 2 चौकार 1 दुहेरी 1 सिंगल. 6 बॉल तो खेळलाय आणि 6 बॉल मध्ये 11 धावा कुणालच्या बॅटमधून आल्यात. 12 चेंडू 17ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन सुतार. डावकुऱ्याचा गोलंदाज मिड विकेटला टोलावलाय बॉल. 2 खेळाडूंच्या मधोमध फटक्या. तिथे थोडीशी हलकीशी मिसफिल्ड झाली. त्याचा फायदा उचलतील दोन्ही खेळाडू. समीकरण शेवटच्या 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावा. 11 बॉल 15ची मॅच. सामन्यामध्ये वरचढ भूमिका पाहायला मिळते. मगाशी थोडेसे शांत राहिले खेळाडू परंतु तिथे 2 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा दबाव कमी केलाय
कुणाल नाईकनं 13 वरती तो बॅटिंग करतोय अवघ्या 7 बॉल मध्ये कमी गतीनं टाकला लेन पाहूया लाईन बिघडली पंचाचा इशाराला इट्स अ व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा रन 11 बॉल 14 ची मॅच उत्तम क्लॅरिटी आणि क्वालिटी पीटीसी यूटीसी या दोन वाहिन्यांवरती स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय कॅमेरामॅनचं विशेष कौतुक आम्ही करतोय चांगलं कार्य कॅमेरामॅनने केलंय गॅप मध्ये खेळल्यात बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमेरेषेच्या अगदी जवळ फिल्डिंग केले चांगली थ्रो झालाय चांगला रनआउटची संधी आहे थर्ड अंपायरची मागणी केली बॅट्समन पोहोचलेत की नाहीये हा डिसिजन आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय स्क्रीनवरती हा डिसिजन पाहिला जाईल प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पंचांना पडला पंचांसाठी डिसिजन थोडंसं कठीण होतं त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय चला प्रेक्षक कोणी आवाज देऊ नका आम्ही पाहतो या बॉलला आमचे अंपायर्स पाहतील पंच सॉफ्ट सिग्नल काय मैदानामध्ये अगोदर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दिलंय का यस नॉट आउट दिलंय पंचांनी त्यामुळे इथे डिसिजन आपण पाहूया थर्ड अंपायर डिसिजन बॅट्समन होतील धावबाद परतावं लागेल बॅट्समनला आणि थोडस कठीण निर्णय होता कारण अगदी क्रीजच्या जवळ पोहोचले होते बॅट्समन त्यामुळे रिक्स घेतली नाही पंचांनी त्यांनी अगदी रिफर केलं तिसऱ्या पंचांकडे आणि पंच रिव्ह्यू घेऊ शकतात खेळाडू दक्षता घ्यायची या गोष्टीची खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये परंतु पंचांना जेव्हा वाटेल त्यांच्या मनामध्ये शंका येईल तेव्हा ते तिसऱ्या पंचांची मागणी जरूर करतील अगदी काही इंचाचा फरक राहिला बॅट प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली नव्हती आणि तिसरे पंच सांगतात बॅट्समन धावबाद झालेत आता समीकरण राहिले शेवटचे 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता 10-13चं समीकरण किती गोलंदाजी चांगली आहे जिथे 38 धावा आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक कमी स्कोर आहे तरी देखील जिद्द फाईट करतायत जिद्दीनं पेटून उठलेत गोलंदाज 10 बॉल 13 ची मॅच नवीन खेळाडू आले दर्पण मडवी हा खेळाडू गोलंदाजीमध्ये देखील आपण दर्पणला कामगिरी करताना पाहिलं 10 चेंडू आणि 13 धावा काढायच्या आहेत शेवटपर्यंत मॅच जाईल का जर या ओव्हर मध्ये आणखीन चांगली कामगिरी केली तर हे षटक लास्ट ओव्हर पर्यंत मॅच रंगेल स्ट्राईक वरती कुणाल नाईक 10 चेंडू आणि 13 धावा इथे बनवायच्या आहेत सॉफ्ट हँड ने खेळलेत पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉल पर्यंत एक झाली पूर्ण दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न केलाय ओ आता पोहोचलेत खेळाडू आता पंचांनी निर्णय दिला सुरक्षित आहेत बॅट्समन आणि 2 धावा या बॉल वरती मिळतील जीवाच्या आकांतेने बॅट्समन धावत सुटले आणि कुणाल अगदी या मॅच मध्ये पाक किती नॉस्ट्राईकच्या बॅट्समनला त्याने धाववलंय प्रत्येक बॉल वरती तो सिंगल डबल कडे फोकस करतोय त्याला ठाऊक आहे मॅच जिंकायची मोठे फटके मारायला गेलो कदाचित बॉल फसला विकेट्स मिळाली तर मॅच फसू शकते आणि इथे सावध पवित्र राखलाय त्यानं 9 बॉल आणि 11 ची आवश्यकता चला 1 तासाहून अधिक वेळ गेला या मॅच मध्ये पुन्हा एकदा सूचना करतो खेळाडूंना आता जवळजवळ 3:45 झाले 3:45 3 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत जरूर मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होतो मग तो 6:30 वाजता अंधार होईल याची दक्षता घ्या आपण ऑन साइडला खेळलेत आणि क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत रन्स मिळेल एक धाव संख्येने समीकरण 8 चेंडू आणि 10 धावा कदाचित कुणाल डावाला पुढे नेत आहेत परंतु नॉन स्ट्राईकला जे आता खेळाडू होते दर्पण स्ट्राईक वरती आलेत कदाचित एकाच मोठ्या फटक्याची रिक्स ते घेऊ शकतात अशा मोमेंट मध्ये परंतु जर गोलंदाजाने हे 2 बॉल डॉट काढले तर मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये राहील 8 चेंडू आणि 10 ची आवश्यकता दर्पण मडवी चर्चा करतायत कुणाल एकाच मोठा फटका आला तर भिंगारी संघ इथे आगेकूच करेल पण तो जर डॉट बॉल आले तर मॅच बनू शकते ही देखील चर्चा प्रेक्षक करू लागलेत आता शेवटचे 2 चेंडू आहेत या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने सामोर जातील बॅट्समन दर्पण मडवी
आज संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये देव डाके सर बोरकर यांना ऐकता सातत्यानं 3 दिवस सातत्यानं तुम्हाला देव डाके सरांचा आवाज ऐकायला मिळेल. आय थिंक उद्याच्या दिवसामध्ये ते उपस्थित नसतील, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या 2 दिवसामध्ये जॉईंट होणार आहेत. लाईन पाहिले सोडून दिल्या बॉलला, पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये एक्स्ट्रा रन चालणार नाहीयेत. नितीन सुतार तिसरा वाईड आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. 3 एक्स्ट्रा रन, टार्गेट आहे 38 आणि 3 एक्स्ट्राची मदत केली भिंगारी संघाला गोलंदाजांनी. समीकरण आता 8 चेंडू आणि 9 धावा. या 3 धावा कदाचित मागण्या ठरतील एक्स्ट्रा दिलेल्या धावा. आता लाईन मध्ये बदल केलाय, नियंत्रण साधलंय. डॉट बॉलची सांगता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. पवित्रा तोच आखलाय जी आपण चर्चा केली. कुणाल पोहोचला मगाशी देखील एकाच मोठा फटका दर्पणला त्यानं मारण्यासाठी सांगितलंय, तो इथे डॉट बॉल काढल्या. 7 चेंडू आणि 9ची आवश्यकता. वाटलं नव्हतं की मॅच शेवटपर्यंत जाईल, असं वाटलं की 3 ओव्हरमध्ये सामना संपेल. महत्वाचे खेळाडू बाद झाले तेव्हा धावा फक्त 38चं आव्हान होतं. त्या 38 धावा काढत असताना घाम फोडलाय फलंदाजांना देखील. 7 चेंडू आणि 9ची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल 9 धावा. पुढच्या मॅच मध्ये आम्ही खेळाडूंना विनंती करू की टाइम कृपया वाचवा. प्रचंड वेळ या मॅच मध्ये आपण घेतलाय दोन्ही टीमनं. 7 बॉल 9 धावाची आवश्यकता. टप्पा दिलाय, एकाच मोठा फटका विनिंग स्ट्रोक हवा होता आणि आता विजयाची डरकाळी फोडले सिद्धिविनायक क्रिकेटला भिंगारी टीमनं. बॉलला पाठवले डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडं. खणखणीत षटकार. शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी मात्र 3 धावेची आवश्यकता. सहा बॉल 3ची मॅच. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज लगेच तयार करा आणि मॅच कडे आपण जाऊया. 6 बॉल 3 धावा रोखायच्या आहेत. आता थोडीशी अग्निपरीक्षा गोलंदाजाच्या दृष्टीनं, कारण जर षटकार आला नसता तर राहिले असत्या 9 धावा, म्हणजे मॅच बनली असती. तिथे आता फक्त 3 आहेत. तो अशा देखील मॅचेस पाहिल्यात आपण टेनिस क्रिकेटमध्ये. 6 मध्ये 1 धाव डिफेंड करताना आपण पाहिले. अजय पाटील बेळवलीचा खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये तो विक्रम झाला. 6 मध्ये 1 धाव. 6 मध्ये अनेक वेळा 1 धाव संख्येचा बचाव करताना मी अनेक साऱ्या गोलंदाजांना पाहिल्या, परंतु इथे 6 मध्ये 3 रोखायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन आलाय. शेवटचं षटक आहे सचिन लास्ट ओव्हर मध्ये. सचिन रजत लास्ट षटक आहे. 6 चेंडू 3ची आवश्यकता. फिल्डिंग डिपार्टमेंट चला क्षेत्ररक्षण लावून झालं असेल तर मॅचला स्टार्ट करूया पुन्हा एकदा. 10 बॉल मध्ये 17 वरती बॅटिंग करतोय कुणाल नाईक. खेळपट्टीवरती थांबून राहाल तर तुम्ही मॅच जिंकून देऊ शकताय. याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. कुणाल नाईकला शेवटपर्यंत थांबलाय खेळाडू खेळपट्टीवरती आणि आता 3 धावेची आवश्यकता. कशा पद्धतीनं मॅच जिंकला जाईल का, की इथून गोलंदाज थांबवतील फलंदाजांना. सॉफ्ट हँडनं खेळलेत. 1 धाव इथे देखील मिळेल आणि आता समीकरण 5 चेंडू आणि 2ची आवश्यकता. असा सामना या क्रीडांगणामध्ये मागील स्पर्धेमध्ये आपण आय थिंक ट्रॉम्बे टीमच्या विरोधात पाहिला होता. 5 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. चिंचपाडा विपक्ष ट्रॉम्बेची आपण मॅच पाहिली होती. या क्रीडांगणामध्ये आय थिंक 3 बॉल मध्ये 1 काढू दिली नव्हती. एक चित्त थरारक सामना आम्ही मागील आठवड्यामध्ये पाहिलाय आणि इथे आता 5 चेंडू आणि 2ची आवश्यकता. शेवटचे 5 बॉल आणि त्यामध्ये काढायचे 2 धावा. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज तयार. इथे सहज फटका खेळलाय. विनिंग स्ट्रोक. दर्पण मडवीच्या बॅट मधून विजयाचा चौकार. सामना जिंकला श्री सिद्धिविनायक क्रिकेटला भिंगारी टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि टॉस जिंकल्यानंतर तिकडे लगेच दापोली संघ क्रीडांगणामध्ये उतरले. त्यांचं विशेष कौतुक करूया आपण. त्यांच्या विरोधात SPCC नवीन सेवा उरण तालुक्यातील संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पनवेल तालुक्यातील जय हनुमान दापोली संघाला खेळताना पाहणार आहोत. मॅचला आपण जरूर सुरुवात करू, पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊया. तो आला, तो थांबला, खेळपट्टीवरती थांबून राहिला. 2 षटकांमध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली. 15 धावा देत 4 खेळाडूंना बाद केला आणि बॅटिंग करत असताना
11 बॉल मध्ये 18 धावा काढणारा कुणाल नाईक ठरला या सामन्याचा सामनावीर. चला कुणाल या आपण. आणि चला SPCC नवीन सेवा संघ बॅट्समन तयारीत राहा. आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल आमचे सूरजजी भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला